नमस्कार मित्रांनो, व्यंकटेश कॉम्प्युटेकच्या बिझडेव सेंटरच्या आजच्या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा सेशनचा विषय आहे आपण बिझनेसमध्ये केलेल्या कामाचं सॅम्पल. आपण बिझनेसमध्ये अनेक ग्राहकांची अनेक कामं करून घेत असतो, तर ज्या केलेल्या कामाचे काही सॅम्पल्स असतील किंवा आपण ज्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत त्याचं काही न्यूज तुम्ही केलेली असेल, त्या न्यूजचं कात्रण असेल, फोटोज असतील, व्हिडिओज असतील एखाद्या कार्यक्रमाचे, तर ते सगळं जपून ठेवणं आणि ते एका डिजिटल फॉर्ममध्ये असणं, कारण की आजचा काळ हा डिजिटल काळ आहे, हे गरजेचं आहे. याचा उद्देश काय की एखादा वेळेस नवीन ग्राहकाला आपण जेव्हा कोटेशन देतो तेव्हा ते आपल्याला त्यांना दाखवायला, ते आपल्याला प्रेझेंट करायला हे कामी येऊ शकतं. आपण काम तर केलेलं असतं, पण त्याचं डॉक्युमेंटेशन्स किंवा त्याचं कामाचं प्रेझेंटेशन्स आपल्याकडे जर नसेल, नुसतं आपण ही कामं केलेली आहेत हे नवीन ग्राहकाला समजून येणार नाही आहे. तर कामाचे जे काही कामाचे सॅम्पल्स असतील, तुम्ही एखादा कार्यक्रम केला असेल, त्याची न्यूज दिली असेल, ते न्यूज पेपरमध्ये छापून आलेली असेल, तुम्ही एखादं इव्हेंट केला असेल त्याचे व्हिडिओज असतील किंवा त्याचे फोटोज असतील, तर हे सगळे जपून ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला वेळ पडेल नवीन ग्राहकांना एखादं काम मिळवण्यासाठी, तर ते आपल्याला लगेच देता आली पाहिजेत. याचा उद्देश काय, कारण की जोपर्यंत तुम्ही हे दाखवणार नाही आहे तेव्हा नवीन ग्राहकाला ते पटणार नाही की ह्यांनी काय 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 काम केलेली आहेत. आणि आपल्याकडं जर ते डॉक्युमेंटेशन सगळं जर असेल तर त्याला देखील समजून येतं की हे जे सर्व्हिस देत आहेत त्या कामाची याबद्दलचा यांना अनुभव आहे आणि आपण यांना नवीन सर्व्हिस देणं फारसं धोकादायक नाही आहे. तर व्यावसायिक मित्रांनो, आपण जी काही कामं करतो तर त्याचं डॉक्युमेंटेशन, त्याचं सॅम्पल्स ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कामाच्या गडबडीमध्ये किंवा आपल्याला त्याची जाणीव होत नाही किंवा त्याचा सिरियसनेस आपल्यामध्ये नसतो, आपण काम करत जातो, पण त्याचे सॅम्पल्स आपल्याकडं नसतात, तर ते ठेवणं आणि दाखवणं हे गरजेचं आहे. आजच्या बिझनेस टिप्समध्ये मी सांगतो की जे काही आपण काम करतो त्याचं जे काही डॉक्युमेंटेशन होऊ शकतं, प्रत्येक कामाचं होणार नाही आहे, पण ज्या कामाचं शक्य आहे त्याचं डॉक्युमेंटेशन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, फोटोच्या फॉर्ममध्ये, व्हिडिओच्या फॉर्ममध्ये, न्यूजच्या फॉर्ममध्ये, ग्राहकांच्या कॉमेंटच्या फीडबॅकच्या फॉर्ममध्ये, ऑडिओच्या फॉर्ममध्ये ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. भविष्यामध्ये काही एखादं प्रेझेंटेशन्स तुम्ही तुमच्या बिझनेसचं करायचं असेल तर तुमच्याकडे सगळं रेकॉर्ड असेल आणि त्याचं छानसं तुम्ही प्रेझेंटेशन्स करू शकता. कारण की खूप लोक काम तर करतात पण दाखवण्यासाठी त्यांच्याकडे काही नसतं आणि मग यावेळेस अडचण निर्माण होऊ शकते. आणि एखादा आपला स्पर्धक जो असेल तो काम तर कमी करतो पण दाखवण्याचं, प्रेझेंटेशन्स करण्याची त्याची हातोटी त्याच्यामध्ये खूप असते, तर आपण ह्या स्पर्धेमध्ये मग मागं पडू शकतो. मित्रांनो, असं डॉक्युमेंटेशन्स नक्की करा, ते डिजिटल फॉर्ममध्ये सेव्ह ठेवा आणि नवीन ग्राहकांना ते दाखवण्यासाठी तत्पर राहा. खूप खूप धन्यवाद.